नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेलवरनं टॉपिक काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी कळलं असेल, त्यामुळे विशेष मला वेगळं सांगायची काही गरज नाही. मागचा जो मी ब्लॉग पोस्ट केला होता त्यात विचारलं होतं की नक्की तुम्हाला कोणता ब्लॉग जास्त बघायला आवडेल किंवा कोणता हॉल व्हिडिओ बघायला आवडेल. तर सगळ्यात जास्त जे वोट्स होते ते साडीसाठी होते. तर जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी बऱ्यापैकी साड्या बघितल्या आहेत, बट प्लीज उठून जाऊ नका कारण की बऱ्यापैकी नवीन स्टॉक पण आहे माझ्याकडे. आणि आज मी तुम्हाला सगळ्या साड्यांनी दाखवणार आहे कारण माझ्याकडे खूप जास्त साड्या आहेत. पण ज्या पण काही प्युअर सिल्कच्या साड्या आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे. सो यस, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याआधी हाईप करायला तर अजिबात विसरू नका. आता चला पटकन साड्यांची सुरुवात. आधी आहे ही साडी जी तुम्ही ऑलरेडी माझी बऱ्याच वेळेस बघितली असेल. तर हा माझा लग्नाचा शालू आहे. तसा मी लग्नात घागरा घातला होता, पण माझ्या सासूबाईंना खूप हौस होती की एक महावस्त्र पण असावं. सो आमचं असं होतं की निखिलचा बस्ता निखिलकडे, माझा बस्ता माझ्याकडे, बट स्टील त्यांनी माझ्यासाठी ही साडी घेतली होती. तर ही प्युअर बनारसी सिल्क साडी आहे जी मी आतापर्यंत फक्त एकदा घातली आहे. त्याच्यानंतर तिची जशी इस्त्री केली आहे ती तशीच आहे, मधून मधून मी ती ओपन करत असते. तर ही एक अशी सुंदर साडी आहे, तुम्हाला जवळून जास्त दिसेल अजून, हे बघा. आणि एकदम अशी रेशीम टाईप आहे, खूप सुंदर दिसते घातल्यावर. बट ती मला जशी जरा जड वाटते, हेवी साडी आहे खूप, म्हणून मी ती काही जास्त वेअर केली नाहीये. घरात लवकरच लग्न कार्य निघतील त्यावेळेस मी नक्की नेसेल. ही साडी आहे ही जी मला माझ्या आईने लग्नात गिफ्ट केली होती. मला साड्यांचं प्रेम तिला माहित होतं, माझ्या साड्यांवर किती प्रेम आहे. तर ही येवला पैठणी आहे, मला पैठण्या खूप आवडतात. त्यात टिपिकल ही जी पैठणी आहे ना, येवला पैठणी, ही खूप प्रिय आहे मला. मी माझ्या आजूबाजूच्या पण सगळ्या लोकांना बळजबरी याच्यातले कलर घ्यायला लावले, आईला, मावशींना, की मला ही झाली का ती पण यूज करता येईल म्हणून. बट ही स्पेशली मला आईने घेतली होती. लग्नात अशी कोणत्या कार्यक्रमाला मी नेसली नव्हती ती, बट जस्ट मला हाऊस होती म्हणून ती गिफ्ट केली होती. आणि हा कलर ना तेव्हा एक प्रिया बापटचं पोस्टर लागलं होतं, तिने नेसलेली ही साडी होती, तर मला खूप आवडली. आणि त्यानंतर माझं ह्या साडीवरचं प्रेम बघून माझ्या नवऱ्याने पण मला अशीच एक साडी गिफ्ट केली होती, ती दाखवते आता. ही आहे ती साडी. लग्नाचा पहिला वाढदिवस स्पेशल असतो आणि टिपिकल महाराष्ट्रीयन नवऱ्यासारखं माझं साड्यांवरचं प्रेम बघून निखिलने मला ही साडी गिफ्ट केली होती. ही पण प्युअर पैठणी आहे, येवला पैठणी जी म्हणतो आपण ती. मला अशा साड्या खूप आवडतात ज्या रनिंग ब्लाऊजमध्ये येतात. ही साडी मी खूप वेळेस नेसलेली आहे, मला खूप सुंदर दिसते. आता तब्येत वाढली म्हणून ब्लाऊज बसत नाही, पण वेगळं शिवलाय. बट ही साडी खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी स्पेशल पण आहे कारण की माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा गिफ्ट आहे आणि निखिलने ही साडी स्वतःहून घेतली होती मला. सो काहीतरी स्पेशल पण आहे त्याच्यासोबत. तर आत्ताच विषय पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचा झाला. तर ही जी साडी आहे ही माझी पहिली संक्रांतीची साडी आहे, लग्नानंतरची पहिली संक्रांती ते तेव्हा. ही पण पैठणी साडी आहे, आईंना पण माझं प्रेम कळलं होतं. ही काळ्या कलरमध्ये साडी आहे, मोठ्या बुट्ट्या आहे. मला टिपिकली ती येवला पैठणी आवडते आणि माझ्या डोक्यात तीच होती, काळी साडी आणि ग्रीन बॉर्डर घ्यायची होती मला, पण ती काही भेटली नाही. आईंना ही आवडली होती की चल यार ह्या मोठ्या बॉर्डरची पण आहे फॅशन, तर ही घे. तर ही पण मी बऱ्याच वेळेस नेसली आहे, माझ्या व्यतिरिक्त पण बऱ्याच जणांनी नेसली आहे कारण ही काळी साडी खूप सुंदर दिसते. तर येस, ही पण एक स्पेशल आहे. बट आता मला हिचं पण ब्लाऊज बसत नाही, हिच्यावर मी वेगळा ब्लाऊज शिवून घेतलाय. देन ही आहे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या कार्यक्रमाची किंवा महत्त्वाच्या मोमेंटची साडी. ही माझी डोहा जेवणाची साडी आहे. टिपिकल ग्रीन कलरमध्ये जी साडी असते ना तशी साडी आहे, मोठ्या डॉलर आहेत आणि हिला काय म्हणतात यार, कवरनं नाव आहे, कलांजली पैठणी म्हणतात. आणि बघता क्षणी आवडली होती. तसा ना मला तेव्हा हिरवा कलर घ्यायचा नव्हता, माझ्याकडे याच्यातली ब्ल्यू साडी होती जी मी नेसलेली नव्हती. तर माझं असं होतं की आपण ती नेसूयात, पण आईंचं असं होतं की नाही, डोहा जेव्हा नाही, मला एकुलती एक सोने, मला पण जरा हाऊस आहे. तर ग्रीन कलरची साडी घे, कोणतीही घे, असं काही नाही की पैठणीच घे, कोणती तरी ग्रीन घे आणि तीच घाल डोहा जेवणाला. सो तेव्हा घेतलेली ही साडी आहे. ही मी तेव्हा घातली होती, नंतर माझ्या पुतणीच्या लग्नात घातली होती आणि त्याच्यानंतर अशी छान प्रेस करून ठेवली आहे. तर मी तुम्हाला आता जी माझी डोहा जेवणाची साडी दाखवली ना, ही तीच साडी आहे बट वेगळा कलर आहे. ही साडी मी याला 3-3.5 वर्ष झाले मी घेतली आहे. मी अजून हिला पिको फॉलोही केलेले नाहीये, नेसलेलीही नाहीये. ही खूप सुंदर साडी आहे, तुम्ही जर जवळून बघितलं तर याचे काठ वगैरे इतके छान आहे. आणि ही माझ्या प्रेग्नन्सीच्या आधीच मी घेतली होती. माझं असं होतं की चला यार माझ्याकडे आहे एक छान साडी, तर हीच नेसूयात डोहा जेवणाला, पण आईने ती घ्यायला लावली म्हणून मी याच्यातला सेम कलर घेतला. नाही तर ही पण साडी खूप सुंदर आहे आणि यातला अजून एक कलर माझ्याकडे आहे, तो पण दाखवते. तर आता जी ग्रीन आणि ब्ल्यू साडी बघितली त्यातलाच पिंक कलर पण आहे, हे बघा. तर ही जी साडी आहे ही कोल्हापूरच्या अंबाबाईला नेसवलेली साडी आहे, जी त्यांच्या अंगावरून काढून माझ्या झोळीत टाकली होती, जो मला प्रसाद म्हणून मिळाला होता. मी ही तशीच ठेवली होती, त्या दिवसानंतर मी ही आज बाहेर काढली आहे.
तर ही मी माझ्या घराच्या वास्तुशांतीला किंवा माझ्या आयुष्यात अजून एखादा काही स्पेशल दिवस असेल ना त्या दिवशी नेसेल. पण ठीक आहे चला, म्हणजे माझ्या नशिबात पैठणीच होती आणि अशीच मला आवडते कलांजली आणि देवीने मला तोच प्रसाद दिला. तर ही आहे माझ्याकडची 6वी पैठणी. ह्या ज्या 6 पैठणी तुम्ही बघितल्या आहेत टिपिकल पैठणीच्या ज्या बॉर्डर असतात त्या आहेत. पण हौस काय माझी पूर्ण होत नाही म्हणून लास्ट दिवाळीला मी ही साडी घेतली होती मुनिया पैठणी. पण काही कारणामुळे मला ती नेसता आली नाही. हिचीही घडी मोडलेली नाहीये, पिको फॉल काहीच झालेलं नाहीये या साडीचं. पण हिच्यावर अशा सुंदर अशा मुनिया बॉर्डर आहेत आणि अशी मस्त कलर आहे. ह्या कलरची माझ्याकडे एक साडी होती प्युअर सिल्कची ऑलरेडी, बट स्टील मला हे आवडलं कॉम्बिनेशन. हे टाकलं असं वाटलं की नाही यार नेसू आपण ही साडी. तर बघूयात, घरात लग्न कार्य पण आहेत किंवा पुढच्या दिवाळीला नेसेल. पण ही आहे माझ्याकडची पैठणी पुढची. आणि याच्याशिवाय माझ्याकडे 2 पैठण्या आहेत ज्या माझ्याकडे आत्ता नाही आहेत, म्हणजे इथे नाही आहेत. त्यांचे फोटो जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी आजूबाजूला टाकेल. तर हे होतं माझं पैठण्यांचं कलेक्शन. आणि आता प्युअर सिल्कमध्ये बाकी कोणत्या साड्या आहेत ना त्या दाखवते. साडी आहे ही आहे कांजीवरम साडी. ऍक्च्युली मी उलटी घडी घातली ना, आता काय मला परत ती सोडायची हौस नाहीये, म्हणजे मेहनत नाही घ्यायची मला ती. असे सुंदर याचे काट आहे. यामध्ये खूप सारे कलर आहे आणि यातले ऑलमोस्ट सगळेच कलर आम्ही उचलले होते. मी आई मावशीने, आईकडे निळा आहे, मावशीकडे लाल आहे, हिरवा आहे, माझ्याकडे पण अजून एक कलर आहे. या साड्या खूप हलक्या फुलक्या आहे आणि मी जेव्हा घेतल्या तेव्हा त्या हार्डली 6-7 हजाराच्याच रेंजमध्ये येत होत्या. आता त्या महाग झालेल्या आहेत, बट त्या खूप सुंदर दिसतात, खूप हलक्या फुलक्या आहेत आणि असं मस्त वाटतं घातल्यावर. तर ही एक साडी आहे आणि अजून एक साडी आहे या सेम पॅटर्नमध्ये. तुम्हाला माझ्याकडे अशा बऱ्याच साड्या बघायला भेटतील की सेम पॅटर्न आणि डिफरंट कलर. बाकी काही नाही. हौस त्याची मी तुम्हाला ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशनची साडी दाखवली ना, सॉरी, तर त्यातलाच हा दुसरा कलर आहे येल्लो आणि ग्रीन. ही माझ्या हळदीची साडी आहे, जी मला त्यावेळेस एवढी आवडली नव्हती, पण माझ्या मावशीने मला बळजबरी घ्यायला लावली होती आणि त्यानंतर ही साडी माझी इतकी फेवरेट झाली. सेम जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, खूप हलकी फुलकी आहे, म्हणजे एकदमच अशी आहे आणि खूप चापून चुपून बसते. आणि प्लस ह्या त्या साड्या ज्या वर्षानुवर्ष टिकतात, सो यामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. मागच्या दसऱ्याला मी एक नारायणपेठ घातली होती, जी कॉटनची नारायणपेठ होती आणि ज्याच्यासाठी मला इतक्या जास्त रिक्वेस्ट आल्या होत्या, इतके डीएम्स आले होते की मी सांगत थकली होती की ही साडी कुठली होती. तर ती कॉटनची होती, बट त्यामधली सिल्कची साडी आहे ही. ही मी माझ्या मावशीकडनं घेतली होती. आई, मी आणि वहिनीने आम्ही घेतली होती. त्या दोघींचे वेगळे कलर आहे, माझा हा कलर आहे. तर ही नारायणपेठ आहे, बट सिल्कवाली नारायणपेठ आहे, जी खूप सुंदर दिसते नेसल्यावर. जसं मी सांगते, हलकी फुलकी साडी आहे, दिसायलाही छान दिसते आणि छान चापून चुपून बसते. तर ही एक मी मावशीकडनं घेतली होती आणि यातलाच एक दुसरा कलर पण आहे. तो कलर आहे ब्लॅक आणि ही साडी पण तुम्ही माझ्या खूप साऱ्या फोटोज मध्ये बघितली असेल. ही निखिलच्या चॉईसची साडी आहे. निखिल आणि माझी मैत्रीण प्रतीक्षा, आम्ही तिघं गेलो होतो साडी घ्यायला. तर ही पण सिल्कची साडी आहे, नारायणपेठ. आणि ही पण साडी खूप जणांना आवडते कारण ही नेसल्यावर खूप छान दिसते. माझा फेवरेट फोटो आतापर्यंतचा जो आहे तो या साडीतला आहे, माझा आणि निखिलचा, कारण तो खूप गोड आलेला आहे. तर ही आय थिंक माझ्या 2ऱ्या-3ऱ्या संक्रांतीची असेल. बाय द वे, प्रत्येक संक्रांतीला आणि दिवाळीला तात्या आणि आई मला न चुकता साडी घेतात. या संक्रांतीची बाकी आहे. सो आई, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ह्या संक्रांतीची साडी मला नाही घेतली आहे का? घेतली आहे? नाही घेतली आहे. सो फक्त माझी ह्या संक्रांतीची साडी नाही आहे, नाही तर मला प्रत्येक संक्रांतीला साडी असते. तर आईंनी पैसे दिले होते, निखिलने मला ही साडी घेऊन दिली होती. आता पुढची दाखवते. खूप साड्या दिसत आहेत, आता घाम आला मला साड्या दाखवून. देन कम दिस साडी, जी माझ्या वैदिकची साडी आहे, जी नऊवारी. तुम्ही आत्ता पण मी मागे एकदा नेसून दाखवली तेव्हा बघितली असेल. तर ही नऊवारी होती, ज्याची मी 6वारी करून घेतली आहे. उरलेला 3 मीटरचा आम्ही गौरीला छानसा ड्रेस शिवला होता माझ्या डोहा जेवणात घालायला. तर ही पण स्पेशल साडी आहे, जी मला आई पप्पांनी घेतली होती लग्नाच्या वेळेस. तर मस्त साडी आहे ही पण. आणि ग्रीनच कलर, म्हणजे मला ना त्यावेळेस नऊवारी नेसायची एवढी हौस नव्हती, पण माझ्या आईचं स्वप्न होतं की माझ्या मुलीने अशी मस्त ग्रीन नऊवारी नेसावी वगैरे. तर टिपिकल नऊवारी नव्हती घ्यायची, तर ही अशी काहीशी घेतली होती. तर येस, ही एक साडी आहे. ग्रीन कलरच्या साड्या तुम्हाला माझ्याकडे बऱ्याच. प्युअर सिल्कमध्ये डिझायनर एकच साडी आहे माझ्याकडे आणि ती ही साडी आहे जी माझ्या लग्नात घेतली होती. हे जे आतमधलं आहे हे प्युअर सिल्की आहे आणि त्याच्यावर हे हँडवर्क केलेलं आहे आणि छान दिसते ही साडी. पण ही म्हणजे लग्नाच्या वेळेस मी खूपच बारीक होती आणि ह्या साडीवर तेच ब्लाऊज शोभतं, जे मला सध्या बसणं कठीण आहे. त्याच्यामुळे ही साडी मी एकदा माझ्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी घातली होती आणि त्यानंतर आमच्या मिहीरच्या बोहरणाला घातली होती. त्यानंतर काही ही साडी माझ्या नशिबी आली नाही, बट ही खूप सुंदर साडी आहे आणि या साडीच्या ब्लाऊजमध्ये फिट व्हायचं माझं स्वप्न आहे आणि होप सो मी ते लवकर पूर्ण करेल. तर ही पण तुम्ही जर जवळून बघाल तर अशी मस्त शायनिंग आहे याला आणि काठ पण मस्त आहे. तर ही एकुलती एक
डिझायनर साडी म्हणू शकता माझ्याकडे सिल्कमधली, आणि गोड आहे ही पण साडी. देन ही जी पुढची साडी आहे याला एक्झॅक्ट काय म्हणता मला माहीत नाही, बट ही परत खूप सुरेख साडी आहे, खूप हलकी फुलकी आहे, खूप सुंदर दिसते. ही साडी मी तेव्हा घेतली होती जेव्हा माझं अजिबात बजेट नव्हतं, जेव्हा मी 3-4 हजाराची साडी घ्यायला गेली होती, बट मला साडी आवडतच नव्हती. एका दिवाळीची गोष्ट आहे, आय थिंक माझी लग्नानंतरची 3री दिवाळी असेल. नंतर निखिलला ही नजरेस पडली आणि निखिलने मला घेऊन दिली होती. तर त्यावेळेस खरंच आमचं बजेट नव्हतं, बट स्टील त्याने मला घेऊन दिली होती आणि खूप सुंदर दिसते. मी जेव्हा जेव्हा ही साडी नेसते मला प्रत्येकजण विचारतं कुठून घेतली आहे, कितीला घेतली आहे. सो ही पण वन ऑफ माय फेवरेट साडी आहे. देन कम नल्ली सिल्क. ही वहिनीने डोळा जेवणात घातलेली आहे ही साडी ग्रीन कलरमध्ये. तर तेव्हापासून हा पॅटर्न डोक्यात होता. ही साडी खूप सुंदर दिसते, याचे बारीक काठ आहे. मला अशा छोट्या काठांच्या साड्या जास्त आवडतात. आणि आम्ही वहिनीची तिच्या अंगावरची साडी बघितली होती, त्याची क्वालिटी पण बघितली होती. सो ही माझ्या दुसऱ्या दिवाळीला घेतलेली आम्ही नल्ली सिल्क, आणि ही साडी मी खूप वेळा नेसलेली आहे, खूप म्हणजे खूप वेळेस नेसलेली आहे. आणि तरीही ती काहीच नाही, म्हणजे ह्या साड्यांना काहीच होत नाही. वर्षातून एका प्युअर सिल्कच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. बायकांनी भिशी लावली 1000 रुपयाची तरी पण आपली वर्ष 1.5 वर्षाला एक साडी होईल. सो इतकी ही पण खूप सुंदर साडी आहे नल्ली सिल्कची, जी मागच्या वर्षभरात फक्त मी घातली नाही तर दरवर्षी माझी ती नेसली जाते. नंतर येते माझ्या आयुष्यातली पहिली सगळ्यात महागडी साडी, जी मला अजिबात आवडली नव्हती जेव्हा घेतली होती, ती म्हणजे माझ्या साखरपुड्याची साडी. ही साडी खूप सुंदर आहे, बट त्यावेळेस मला माझ्या डोक्यात तेव्हा ही पैठणीच होती. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की तुम्ही इन्व्हेस्ट करताय. मला पण माझ्या सासूबाईंना लगेच पहिल्या भेटीत थोडीच सांगणार, ती माझी पहिलीच भेट होती त्यांची माझी, जेव्हा मी साडी घ्यायला गेलो होतो. मी त्यांना पहिल्या भेटीत थोडीच सांगणार होती मला ही नाही ही घ्या म्हणून. त्यावेळेस आमच्या आईने एक ग्रीन कलरची साडी घेतली होती नल्ली सिल्कमध्ये. माझी पूर्ण नजर त्या साडीवर होती की नाही मला ती घेऊन द्या, ही नको. बट ही सगळ्यांना खूप आवडली होती आणि ती नेसल्यावर ऍक्च्युली छान दिसते. पण मला ना हे जे प्लेन काठ होते ना हे आवडत नव्हते, जे टॉपला येतात ते. मला टॉपला अशी थोडी बारीक काठ वगैरे हवे होते. माझं पण काहीतरी डोक्यात होतं एंगेजमेंटच्या. बट तेव्हा घेतलेली ही माझ्या आयुष्यातली पहिली सगळ्यात महागाची साडी आहे, किंवा मग पहिली प्युअर सिल्कची साडी असंही म्हणता येईल. सो ही पण स्पेशल आहे. तर पुढची जी साडी आहे ही कतान सिल्क साडी आहे, जी मी मागच्या दिवाळीला घेतली होती. याची घडी उलटीच घालून ठेवायची असं त्या दादाने सांगितलं होतं, त्यामुळे मी खूप काही खोलत नाही. बट खूप गडद हिरवा कलर आहे याचा, हे बघा खूप गडद हिरवा कलर आहे हा, आणि त्याच्यावर हे असे सिल्वर कलरचे काठ आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. ही साडी मी पण नेसली आहे, पुन्हा माझ्या बहिणीने पण नेसली आहे, मावशीने पण नेसलेली आहे, आणि खूप सुंदर दिसते. म्हणजे ही साडी कोणीही विचारतं कुठून घेतली आहे. या साडीमध्ये कलर अजून सुद्धा मिळत आहेत, लाल, मेजेंटा आणि हा असे 3च कलर आहेत ह्या साड्यांमध्ये. त्यातला रेड माझ्या मावशीला घ्यायचा होता म्हणून मी चौकशी केली होती. तर खरंच खूप सुंदर साडी आहे कतान सिल्कची. माझ्याकडे एकच साडी आणि मी ट्राय करेल की कतान सिल्कमध्ये मी अजून साड्या घेईन. तर फोनचं स्टोरेज ऑलमोस्ट फुल झालंय, म्हणजे गेलाच तर मी निखिलच्या फोनमध्ये शूट करते. तुम्हाला एक शेवटची साडी दाखवून देते, कारण ही काढलेली होती, बाकी काही काढत नाही. तर ही पण एक सिल्कची साडी आहे जी मला खूप आवडते. छान. मी आणि आई असं शॉपिंगला गेलो होतो संक्रांतीच्याच, माझी 2री का 3री संक्रांत होती तेव्हा. त्यांना आणि मला दोघींना आवडली होती ही साडी. ही खालची इग्नोर करा, ही वाली फक्त. तर ही पण खूप अशी मऊ साडी आहे, ब्ल्यू कलर आहे आणि काठ नाहीये त्याला. आमच्या आईकडे यातली येल्लो साडी होती जी त्यांनी आमच्या हळदीला घातली होती, येल्लो आणि पिंक कलरची. ती माझ्या डोक्यात होती. हा सेम त्यातला प्रकार होता, मला कलर खूप आवडला म्हणून मी तेव्हा घेतली होती. तर यस, एवढ्याच साड्या मी तुम्हाला आता दाखवते, कारण आता स्टोरेजची गडबड होतीये. तर अजूनही काही साड्या दाखवायच्या बाकी होत्या, म्हणजे 2-3च होत्या, जास्त नाही. पण माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालंय, मी निखिलच्या फोनमध्ये उरलेलं शूट करतेय. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. साडी माझ्यासाठी खूप जवळचा विषय. मला असं वाटतं की मी गेल्यानंतरही माझ्या नातींनी, माझ्या लेकींनी, माझ्या पुढच्या पिढीनी साडी वापरावी. साडी ही एक अशा प्युअर सिल्कच्या साडी एक अशी गोष्ट आहे जी खूप काळ चालते. माझ्या आजीला जाऊन 21 वर्ष झाले. तिच्या साड्या ज्या छान छान साड्या आहेत त्या अजूनही मी, आई, मावशी आम्ही सगळ्या यूज करतो. माझ्या मावस बहिणी सुद्धा यूज करतील. सो माझ्यासाठी हा खूप जवळकीचा विषय. वर्षातून तुम्ही सुद्धा एक तरी अशी छान साडी घ्यायचा प्रयत्न करायची. आपण पुढच्या पिढीला संस्कार देऊ शकतो, आपण साड्या देऊ शकतो, दागिने देऊ शकतो, संस्कार देऊ शकतो. सो आपला हा एक हात, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा सखी मोठी होईल, गौरी मोठी होईल, आमची मनूचं लग्न राहील, तेव्हा त्यांच्याकडे असं पाहिजे की नाही ही नाही तर ही,
आणि मुळात मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप हौस आहे, म्हणून मी सारखी खरेदी करत राहते. आता खूप जास्त काही बोलत नाही. तुम्हाला याचा पार्ट 2 हवा असेल तर खाली कमेंट करा. माझ्या सिन्नरच्या, नाशिकच्या आणि इथल्या उरलेल्या साड्या मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. जास्त काही बोलत नाही. व्हिडिओला हाईप करा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी पटपट बोलते तर तुम्ही समजून घ्या. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट्ट बनताय. आज या सगळ्या साड्यांमधली कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तीही खाली कमेंटमध्ये सांगा. चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.